उपलब्ध आहे. त्यामुळे जे आता सध्या सुरू आहे चर्चेमध्ये किंवा सदर ट्रकमध्ये नीम होता, तर हे संपूर्ण आम्ही ते डिनाय करतोय, वन विभाग डिनाय करतोय. वाटलंच आपण वैयक्तिकरित्या त्या व्हिडिओची आपण स्वतः पुष्टी करा. व्हिडिओमध्ये संपूर्ण माल हा गुलमोहरच तुम्हाला आढळून येईल. जी झाडं तोडली, झाडाचं वरती पूर्ण संपूर्ण कारवाई MRTP अंतर्गत दंडाची कारवाई होईल. आणि ट्रकवरती ही वन गुन्ह्याअंतर्गत कारवाई होईल. त्या ट्रकवरती सदर रितसर जिथे आम्ही वन गुन्हा नोंदवलेला आहे. सदर काजीची सुद्धा तपासणी किंवा चौकशी केली असता सदर काजी यांनी सांगितलं की अजून एक ट्रक आम्ही वाहतूक केलेला आहे. त्या ट्रकमधील माल ह्या ठिकाणी साठवणूक केलेला आहे. सदर ठिकाणी सावंगी या गावात पाहणी केली असता सावंगीमध्ये आम्हाला 7 ते 8 जवळपास 8 टना सावंगी टेकाळे ते पाणी केले असता. नदी काठाला त्यांना माल साठवलेला आहे. तिथं 7-8 टनापर्यंत माल आम्हाला मिळून आलेला आहे. त्यामध्ये करंज आहे, जांभूळ आहे, गुलमोहर पण आहे. त्यानंतर अजून त्याच्यामध्ये नीम आहे नीम आहे. कारण मग प्रचंड खूप मोठा साठा असल्यामुळे आपण ते बघितलं नाही. नीमचे 1-2 लाकडे असू शकतात. तर असा संपूर्ण साठा तिथं आहे. प्लस टोटल आपल्या 151 झाडामध्ये आपण साधारणपणे 30 ते 32 टनापर्यंत माल रिकवर केलेला आहे. ऑफिसच्या कार्यालयात 7 टन माल आहे. रोड लगत पडून राहिलेला पंचनाम्यानुसार 12 टन माल आहे. आणि साधारणपणे जो सावंगी टेकाळी ते पकडलेला तो 8-10 टनापर्यंत माल आहे. सगळा माल आपण आपल्या ताब्यात आहे सध्या. त्यामुळे असं कुठलंही वृक्षतोड झाली, हानी झाली हे मान्य, मात्र माल कुठंही वैयक्तिकरित्या बाहेर गेलेला नाहीये. माल संपूर्ण वन विभागाच्या ताब्यात आहे. त्याचे रितसर पंचनामा सुरू आहेत. आणि आज किंवा उद्या दंडाचा आदेश काढून आपण दंड भरून सदर काजी आणि कॉन्ट्रॅक्टदार शेळके यांच्याकडे रितसररित्या दंड भरून घेणार आहोत. त्यानंतर दंड भरल्यानंतर सदर ट्रकची पुढील कारवाई करता आम्ही अभिसंधान करण्याकरता, कारण सदर ट्रक हा वन क्षेत्रामध्ये माल नसल्यामुळे सदर ट्रक हा सरकारी जमा होत नाही. जे काही कायदेनुसार कारवाई होईल दंडाची, त्याच्यावरती दंडाची कारवाई करून सहाय्यक वन संरक्षक यांच्याकडे पुढील प्रकरणाबद्दल सादर शेळकेचं नाव सांग. मुख्य जो कंत्राटदार आहे त्याचं सब कॉन्ट्रॅक्टर मेन कॉन्ट्रॅक्टर अरुण शेळके आणि सब कॉन्ट्रॅक्टर जगन बालके हे आहेत. जगन बालके हे जाफराबाद तालुक्यातील आहेत. आणि अरुण शेळके यांनी त्यांचा पत्ता बुलढाणा आपल्याला सांगितलेला आहे. आणि यांच्यावर काय कारवाई केली साहेब तुम्ही? महावितरणला सुद्धा या कार्यालयामध्ये आम्ही चौकशी करता उपस्थित राहण्याकरता बोलवलं होतं. महावितरण मार्फत इंजिनियर सुर्वे साहेब यांनी त्यांची बाजू मांडलेली आहे. त्यांनी सांगितलं आम्ही फक्त पोल उभारणीचं कॉन्ट्रॅक्ट संबंधित कंत्राटदार याला दिलं होतं, मात्र त्यामध्ये कुठेही झाडे तोडण्याची आम्ही त्यांना सूचना केलेली नव्हती. संबंधित झाडे कटायची, फांद्या छटायची जी काही परवानगी आहे ती कॉन्ट्रॅक्टरनं घेणं बंधनकारक होतं. आता जी बाजूची झाडं पडलेली 12 टन माल पडलेला तो उचलला, तो रितसररित्या आपण जेव्हा काजी किंवा शेळके हे दोघं सहआरोपी जेव्हा आपल्याला दंड भरतील, दंड भरल्यानंतर तो रितसररित्या आपण PWDच्या उपविभागीय अभियंता यांच्याकडे त्यांच्या ताब्यात देऊन टाकू. मग त्यानंतर तो त्यांची मालकी क्षेत्र सिद्ध झाल्यामुळे तो त्यांच्या ताब्यात देऊ. वन विभागाचा रोल आहे. आणि PW यांनी तुमच्याकडून परमिशन घेतली होती का साहेब झाडं तोडायची? पत्र व्यवहार वगैरे झालता का? कोणतंही पत्रव्यवहार आमच्याशी केलं नाही. 27 तारखेला त्यांचं पत्र मिळालेलं आपल्याला की सदर ठिकाणी वृक्षतोड केली ती थांबवावी. त्यापूर्वीच आम्ही या कार्यालयानं सदर ठिकाणी कारवाई केलेली होती. आणि MSCB वाल्यानं पत्रव्यवहार? MSCBनं कोणताही पत्रव्यवहार या कार्यालयास केलेला नाही. आणि आमच्या माहितीप्रमाणे तिथं सावगण पण होता. सागवान नाही हे मी कन्फर्म आहे. मी स्वतः त्याच्यावरती पूर्ण 151 कडनं जे थूट सापडले त्याची स्वतः पाहणी केलेली आहे. सागवान नव्हतं. जी कोणी माहिती सांगली ते आपल्याला चुकीची माहिती सांगली. या गोष्टीवर वन विभाग ठाम आहे. आणि आतापर्यंत तुम्ही कोणावर कारवाई केलेली आहे? आतापर्यंत सध्या चौकशी चालू आहे. एक ट्रक सध्या वन विभागाच्या ताब्यात आहे, त्याच्यावरती कारवाई सुरू आहे. कॉन्ट्रॅक्टदारचं बयान, तो व्यापारी काजींचं बयान सुरू आहे. थूटचा पूर्ण पंचनामा मिळाला. वनपालांचा अहवाल मिळाल्यानंतर उद्या दंडाचे आदेश काढण्यात येतील आणि दंड भरून घेण्यात येईल. काजी यांच्याकडून दंड भरून. आमच्या माहितीप्रमाणे आता त्यांनी 3 ट्रक तिथून सुटलेले आणि 3 ट्रकाचा माल तुम्ही जप्त किती केलेले? 3 ट्रक नाही, 2 ट्रक होते. एक ट्रक आम्ही ताब्यात घेतलेला आहे. एक ट्रक सावंगी टेकाळे तर ते जण त्यांना खाली केलेला तो तिथेही माल आम्ही रिकव्हरी केलेला आहे सध्या काजीच्या. आणि बाकीचा जो माल शिल्लक आहे तो ग्राउंड लेवलला आहे.
आणि 2 ट्रक कुठं जप्त केलं तुम्ही माल? त्याबाबत कल्पना ठिकाण नाही. तुम्ही जे जप्त केलेलं म्हणता, पण कुठून ठिकाण कोणतं आहे? सावंगी टेकाळी येतो. सांगवी टेकाळे. सावंगी तिथं टेकाळीला त्यांचं म्हणजे 2 ट्रक नाही, 1 ट्रक होता सावंगी टेकाळीला, तो आम्ही जप्त केलेला आहे. काल त्याचा रितसर पंचनामा केलेला आहे. तो ते ठिकाण कोणाचं आहे? वावर आहे का की वावर आहे, नदीकडचं वावर आहे. कोणाचं आहे नदीकडचं वावर? ती अजून आम्ही रितसर केलेली म्हणजे ते नाही, तुम्ही जमीन जप्त केला ना? जमीन नाही, आम्ही माल जप्त केलाय. जमीन कोणाची ही कोणाच्या जप्त हँडवरून केली. जप्त केला मग? म्हणजे कोणाच्या, म्हणजे तिथं आरोपीनं नेलतं का तुम्हाला की कॉन्ट्रॅक्टरनं आम्ही नेलतं? स्वतः सदर आरोपीला तिथं सावंगी टेकडे ते घेऊन गेलो. हां. त्यामुळे त्या आरोपीने दाखवून दिला, मी इथं माल ठेवलाय. मालाची चौकशी केली, माल आम्हाला आढळून आला. अंदाजे 8 टनापर्यंत माल आहे. ती- क्वांटिटी वेट करायला तिथं जागेवर सुविधा उपलब्ध नसल्यामुळे आपण ऍक्युरेट फिगर काढू शकत नाही. 8 टनापर्यंत बाकीचं प्रश्न उत्तर देणारच आहे ना? येस.